जय श्री स्वामी समर्थ. सप्टेंबर महिना मेष राशीच्या व्यक्तींना अनेक दृष्टींनी नव्या संधींची, आव्हानांची आणि प्रगतीची दिशा देणारा ठरेल. या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी असेल की तुमच्या वैयक्तिक जीवनात, करिअरमध्ये, आर्थिक क्षेत्रात तसेच नातेसंबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल जाणवतील. गुरु ग्रह तुमच्या नशिबाचा आधार वाढवतील, तर मंगळाच्या स्थितीमुळे कामकाजात उत्साह आणि जोश दिसून येईल. मात्र शनीचे परिणाम तुम्हाला संयम शिकवतील. त्यामुळे या महिन्याचा अनुभव काही ठिकाणी थोडासा संथ वाटेल, तर काही ठिकाणी झपाट्याने प्रगती होईल. एकंदरीत हा काळ तुम्हाला आत्मपरीक्षण, आत्मविश्वास वृद्धी आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचे धडे देणारा आहे. करिअरच्या दृष्टीने पाहता मेष राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2025 हा महिना संधींनी भरलेला आहे. नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळेल. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांना योग्य ऑफर मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीचे कौतुक करतील. मात्र काही ठिकाणी ईर्ष्या करणारे सहकारी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी वादात न पडता शांततेने आणि कामावर लक्ष केंद्रित करून परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परदेशी कामकाजाशी निगडीत चांगल्या संधी मिळू शकतात. जे लोक व्यवसाय करतात त्यांना भागीदारीतून लाभ मिळेल, पण आर्थिक व्यवहार करताना नीट विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत हा महिना काहीसा चढ-उताराचा राहील. महिन्याच्या सुरुवातीला अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च, दुरुस्ती किंवा आरोग्याशी संबंधित खर्च टाळता येणार नाहीत. मात्र महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर हळूहळू आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा आहे. जोखमीचा योजनांपासून दूर राहणे उत्तम. ज्यांच्याकडे पूर्वीपासून एखादा अडकलेला पैसा आहे त्याच्या वसुलीची शक्यता या महिन्यात निर्माण होईल. नवे उत्पन्नाचे मार्ग देखील उघडतील. परंतु अनावश्यक कर्ज घेणे टाळावे, नाहीतर पुढील काळात अडचणीत येऊ शकता. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबाबत बोलायचे झाल्यास मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा आहे. अविवाहितांना एखादी आकर्षक ओळख होऊ शकते, जी पुढे जाऊन नात्यात बदलू शकते. प्रेमसंबंधातील व्यक्तींना एकमेकांशी संवाद वाढवावा लागेल. लहान सहान गैरसमज टाळण्यासाठी संयम बाळगा. विवाहितांसाठी हा काळ नात्यात सौहार्द वाढवणारा असेल. काही जणांना जोडीदारासोबत प्रवासाची संधी मिळू शकते. मात्र शनीच्या परिणामामुळे काही वेळा दुरावा जाणवू शकतो. त्यामुळे नात्यात मोकळेपणा व विश्वास ठेवा. ज्यांच्या नात्यात बरेच दिवस तणाव आहे त्यांना या महिन्यात समाधानकारक निकाल मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांनी सप्टेंबर 2025 मध्ये विशेष काळजी घ्यावी. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या किरकोळ आजारांचा त्रास होऊ शकतो. पचनसंस्थेशी संबंधित त्रासही होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी मानसिक तणाव वाढू शकतो. त्यामुळे ध्यान, योग किंवा नियमित व्यायाम करणे उपयुक्त ठरेल. आहारावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावेत. नियमित झोप घेणेही गरजेचे आहे. या महिन्यात ज्या व्यक्ती दीर्घकालीन आजाराने त्रस्त आहेत त्यांनी औषधोपचारात ढिलाई करू नये. कौटुंबिक जीवनात या महिन्यात सौख्य आणि समाधानाचा अनुभव येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. पालट व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. काही कौटुंबिक कार्यक्रम अथवा समारंभ होण्याची शक्यता आहे. मात्र भावंडांमध्ये किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात, ज्यांना शांततेने सोडवणे आवश्यक आहे. मुलांच्या प्रगतीबद्दल आनंदाची बातमी मिळू शकते. घरगुती खर्च वाढेल, परंतु त्याच वेळी घरातील सुविधा व सोयी वाढवण्याकडेही लक्ष द्याल. एकंदरीत कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आनंद मिळेल. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना विद्यार्थ्यांसाठी प्रगतिकारक असेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. परदेशात जाण्याची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत अधिक घ्यावी लागेल, पण निकाल सकारात्मक मिळेल. मात्र एकाग्रतेसाठी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रकल्पांमध्ये यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळून नाव कमावता येईल. प्रवासाच्या दृष्टीने हा महिना काहीसा व्यस्त राहील. कामानिमित्त दूरच्या प्रवासाची वेळ येऊ शकते, त्यातून फायदा होईल. कौटुंबिक किंवा धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्यावी. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता मेष राशीच्या लोकांना या महिन्यात श्रद्धा व भक्तीमध्ये वाढ जाणवेल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. मंदिर दर्शन, पूजापाठ किंवा ध्यानधारणा यात रस वाढेल. मानसिक शांतता मिळवण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.
सप्टेंबर 2025 या महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना संयम, आत्मविश्वास आणि परिश्रम या 3 गोष्टींचे पालन करणे सर्वाधिक गरजेचे आहे. संधी मोठ्या प्रमाणावर मिळतील, पण त्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी शिस्तबद्धतेने काम करावे लागेल. आर्थिक व आरोग्याशी संबंधित बाबतीत सजग रहा. नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि संवाद ठेवा. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.